हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्तच असाल. मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. तर सर्वात प्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ. तर इथे व्हिडिओची सुरुवात स्वामींपासून करते. तर ही सकाळची नित्यपूजा मॉर्निंगची आवरली ना की खूप फ्रेश वाटतं आणि घरामध्ये धूप दिवा अगरबत्ती असेल तर खूप सारं पॉझिटिव्हिटी येते आणि खूप फ्रेश वाटतं. तर खरं तर सकाळी पहाटे उठून सकाळी सरांचा टिफिन बनवून दिला, एक्सरसाइज झाली, 10 ते 15-20 मिनटं एक्सरसाइज केली. त्यानंतर इथे आंघोळ करून फ्रेश झाली आणि अंघोळीच्या अगोदर सगळी क्लिनिंगची कामं मी उरकून घेते आहे. तर इथे देवपूजा वगैरे झालेली आहे. तर व्हिडिओ कोणत्या संदर्भात आहे हे तुम्हाला समजलंच आहे की किचन डीप क्लिनिंग करायचं म्हटलं तर ह्या ज्या सवयी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत किंवा काही टिप्स दिलेल्या आहेत, 15 ते 16 काही टिप्स दिलेल्या आहेत. तर ह्या 15 टिप्स तुम्ही फॉलो केल्या ना तर कधीच तुमचं बघा किचन खराब होणार नाही किंवा खराब दिसणार नाही, झुरळं पाली येणार नाहीत आणि किचन कायम स्वच्छ क्लीन राहील. हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे. जिथे स्वच्छता टापटीप असते तिथेच लक्ष्मी सुवास करते आणि अन्नपूर्णा माता ही देखील प्रसन्न होते. त्या घरामध्ये कसलीच कमी पडत नाही धनधान्याची वगैरे. नेहमी त्या घरामध्ये बघा सुख शांती आणि समाधान राहतं. असो तर आता बघा सकाळी जी मॉर्निंगची कामं आहे ती पटपट उरकून घेतली. आता हे एक्स्ट्राचं काम ज्या वेळेला तुम्हाला किचन क्लिनिंग करायचे त्यावेळेला सकाळचे बघा आपलं जे रुटीन असतं, नाश्ता डबे किंवा जेवण बनवायचं हे सगळं पटपट आवरून घ्यायचं आणि त्यानंतर ह्या कामांना सुरुवात करायची. तर आज मी विचार केला पूर्ण कॅबिनेट स्वच्छ करून घ्यावं, त्यातल्या आतले जे पेपर्स वगैरे आहे ते व्यवस्थित अंथरून स्वच्छ क्लीन करून पूर्ण सगळीकडनं वरतून स्वच्छ धुवून घ्यावं. किचन ओटा वगैरे आता रोजचा किचन ओटा आपला स्वच्छ होतोच जेवण वगैरे बनवल्यानंतर, पण जे वरचं कॅबिनेट वगैरे आहे तर हे आपण बघा काही तर लेडीज आपण बघतो की वर्षानुवर्ष साफ करत नाही किंवा वर्षातून एकदाच काढतात आणि त्यानंतर मग खूप ते चिकट आणि खराब झालेले असतात भांडी वगैरे. काही वापरती नसतात त्यामुळे मग खूप चिकट झाल्यानंतर तेवढा वेळ पण लागतो. तर असं वरच्यावर जर आपण क्लीन केलं ना तर फार वेळ लागत नाही बघा क्लीन करायला. अगदी पसारा न करता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवते, त्यामुळे व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. तर बघा किचन जरी छोटं असलं तरी ते आपण नीटनेटके आवरलं किंवा व्यवस्थित जर भांडी क्लीन करून लावली तर बघायला पण छान वाटतं. अचानक कोणी आलं तर आपल्याला गिल्ट पण वाटत नाही आणि नेहमी किचन क्लीन राहतं. तर आता इथे बघा मी सगळं सामान आतलं काढून घेतलं आहे बाहेर आणि त्यानंतर स्टेप बाय स्टेप करते म्हणजे जास्तीचा पसारा होत नाही. काही वेळेला काय होतं आपण एकदाच क्लीन करायला काढलं आणि पूर्ण सगळं पसारा एकखट्टी करून ठेवला, मग आपल्याला कुठे काय ठेवायचं कुठे काय क्लीन करायचं ते सुद्धा सुचत नाही आणि मग नंतर चिडचिड आपलीच होते आणि प्लस मग कामं पण उरकली जात नाही. तर मी आज कॅबिनेटमधलं पहिले सगळं काढून घेतलं आणि पूर्णपणे बघा आतलं क्लीन करून बाहेरच्या ह्या ग्लास पूर्णपणे स्वच्छ करून घेते. तर एक कॉटनचा फडका घेतला त्याने व्यवस्थित, आता हे मंथली क्लिनिंग असतं माझं, वरच्यावर पुसून घेते, पण हे जे आतलं आहे ना सामान वगैरे हे मी डीप क्लिनिंग करते आज, कारण हे सगळं सामान मी एक 2-3 महिन्यातून काढत असते. तर आता ह्या वेळेला 3 महिने होऊन गेले. आज करेल उद्या करेल करता करता राहून गेलं आणि गावाला पण गेली त्यामुळे मग ते राहून गेलं आणि गावावरनं आल्यानंतर म्हटलं सगळंच क्लीन करता येईल. तर आता बघा कॅबिनेटवरचा हा भाग आहे, इथे हवा येते खूप विंडोमधून आणि त्याचबरोबर आपण फोडणी वगैरे देतो त्यामुळे खूप चिकट होतं आणि फर्स्ट टाईम ज्या वेळेला मी काहीच नव्हतं पेपर वगैरे टाकले ना तर खूप मला साफ करायला खूप वेळ गेला, जवळपास अर्धा ते 1 तास मला ह्या कॅबिनेट साफ करायलाच गेला होता. मग तेव्हापासून मी हे पेपर अंथरते. तर हे पेपर बघा तुम्ही बघताय तर मी हे चेंज केले, खालचे पेपर आहे तर खूप चिकट वगैरे झाले ते पेपर मी आता चेंज करणार आहे. तुम्ही खालचा भाग बघू शकता बघा. आता फक्त मी कॉटनच्या फडक्याने पुसून घेते म्हणजे स्क्रबरने पण मी साफ नाही केला आणि इथे ही इलेक्ट्रिक पट्टी आहे त्यामुळे शॉक बसण्याची शक्यता असते. तर शक्यतो अशा जर काही तुमच्या इलेक्ट्रॉनिक हे असतील पट्टी वगैरे किंवा तिथे वायर वगैरे असेल तर जपून करा, ओला हात वगैरे लागू देऊ नका, नाही तर शॉक बसण्याची शक्यता असते. त्यामुळे मी इथे हलकंसं असं पुसून घेतलं आहे, खूप स्वच्छ क्लीन झालं आहे बघा. आणि पुन्हा मी त्यावर चांगले पेपर न्यूजपेपर अंथरणार आहे म्हणजे जास्तीचं काम पडत नाही. तर असं जर कॅबिनेट तुमचं असेल तर तुम्ही तिथे पेपर वगैरे अंथरून ठेवा. बघा आता हा पेपर जो खालच्या साईडला होता तो खूप चिकट झालेला आहे दिसतोय ना, तर मी आता हे चेंज करणार आहे पेपर म्हणजे फार खराब पण होत नाही. आणि वरच्यावर जर आपण असं डीप क्लिनिंग केली ना म्हणजे 2-2 महिन्यातून जरी तुम्ही वर्किंग वुमन जरी असाल तरी 2-2 महिन्यातून जरी केली तरी क्लीन आणि साफसुथरं राहतं बघा किचन.
तर झुरळं पाली वगैरे येत नाहीत आणि नेहमी असं स्वच्छ राहतं. तर आता हे सगळं मी क्लीन करून घेतलेलं आहे वरचा भाग आणि त्यानंतर मी वरती ते न्यूजपेपर अंथरून घेणार आहे. तर खालचं पण मी कॅबिनेट पूर्ण स्वच्छ पुसून घेतलं. अगदी प्रत्येक कप्पा मी असं पूर्ण पुसून घेतलेला आहे. तर आता इथे मी पेपर आणतले वरतून असे मी बघा इथे लाकडी पट्ट्या ठेवल्यात, कारण विंडोमधून एवढी हवा येते ना तर पेपर काही वेळेला उडले जातात आणि मग नंतर चिकट होतं. त्यामुळे आता हे मी एक साईडचा भाग करून घेतला. आता किचनचा हा वरचा विंडोचं वरचं हे जे आहे ना लॉफ्ट, तर हे सुद्धा बघा फोडणी देऊन असं चिकट किंवा पिवळसर होतं. मग ते पण स्क्रबरने मी क्लीन करून घेतलं. त्यानंतर कॉटनच्या फडक्याने पूर्ण पुसून घेतलं. आतलं पण मी सामान पूर्ण बाहेर काढलं, तिथलं पण झाडलं वगैरे आणि पुन्हा क्लीन करून पुन्हा ते सामान ठेवलं. आता हा मी वरचा भाग पुसून घेते. तर फार वेळ लागत नाही आणि माझ्यासारखी जर एकटी करायला असेल तर अगदी पटपट उरकलं जातं. पसारा पण जास्तीचा होत नाही. तर तुम्ही करतच असाल, पण प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. तर मी आज म्हटलं चला तुमच्यासोबत किचन ब्लॉग शेअर करावं, म्हणून हे छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला सांगते. कारण काही वेळेला मला जो पहिल्या वेळेला त्रास झाला आहे तो म्हणजे आपण समोरच्याचं पाहिल्यावरच आपल्या लक्षात येतं, म्हणून मी हे छोट्या छोट्या टिप्स तुमच्यासोबत शेअर करते. आता हे मी विंडो वगैरे अगदी बघा 2-2 आठवड्यातून म्हणजे महिन्यातून माझं 2 ते 3 वेळा क्लीन होत असेल. पण असं पाहिलं ना की विंडोकडे असं वाटतं की एवढी ट्रान्सपरंट अशी ग्लास दिसते आणि पूर्ण स्वच्छ दिसते. तर कोणी अचानक जरी पाहुणे आले किंवा अचानक कोणी आलं तरी आपल्याला असं गिल्ट होत नाही किंवा अरे ते खराब दिसतंय किंवा तिथे खूप डाग पडलेत किंवा ती जाळी पण खूप खराब चिकट दिसते असं आपल्याला होत नाही. त्यामुळे वरच्यावर असं आपण साफ स्वच्छता ठेवली पाहिजे. आणि आता बघा ही जर ग्लासची शेगडी तुमच्याकडे अशी असेल तर ही ग्लासची शेगडी पाण्याने जास्त धुवायची नाही, कारण ती आपण जेव्हा वेळेला स्वयंपाक जेवण बनवतो त्यावेळेला ती खूप तापली गरम होते ती ग्लासची शेगडी. आणि त्यानंतर अचानक जर तुम्ही पाणी ओतलं किंवा पाण्याने रोज जर धुत असाल तर तसं करू नका, कारण कधीही पण तडा जाऊ शकतो. ग्लास असते ती गरम झाल्यानंतर एकदम थंड पाणी ओतल्यानंतर ती तडकू शकते ग्लासची शेगडी, त्यामुळे रिस्क असते. त्यामुळे तुम्ही फक्त ती कॉटनच्या फडक्याने साधं सॉफ्ट स्क्रब असतो ना त्या स्क्रबला थोडंसं लिक्विड किंवा साबण लावून थोडंसं तुम्ही असं क्लीन करू शकता आणि त्यावर कॉटनच्या फडक्याने पुसायचं. खूप क्लीन होते ती. रोजची अशी नाही धुतली तरी चालेल आणि धुवूच नका शक्यतो, खराब होते ग्लासची शेगडी. ज्यांच्याकडे कोणाकडे असेल तर त्यांनी ही काळजी घ्या. स्टीलची असेल तर तुम्ही रोज धुतली तरी काही हरकत नाही. तर मी आता ग्लासची शेगडी किचन ओटा स्वच्छ धुतला, ग्लासची शेगडी स्वच्छ क्लीन करून घेतली आणि आता मी ती स्वच्छ पाण्यानेच धुतली, कारण अशी तुम्ही एक 2-3 महिन्यातून अशी एकदा तुम्ही धुवू शकता. ते पण अशी लगेच गरम काही बनवलं आणि लगेच तुम्ही पाणी ओतू नका शेगडीवर. तर मी ती आता स्वच्छ क्लीन करून घेतलेली आहे. तर ज्या वेळेला मी असं कॅबिनेट वगैरे सगळं स्वच्छ वरतून करते त्यावेळेला ती मी पाण्याने धुते, पण लगेच गरम असताना लगेच पाणी ओतायचं नाही आहे. तर आता इथे सगळं जे बरण्या वगैरे आहेत ते मी रिकाम्या केल्या आणि सगळं मग इथे बघा आता डिनर सेट वगैरे हे आहे. तर वापरातलीच भांडी आहेत त्यामुळे जास्तीचं असं मी पसारा पण काढत नाही आणि मोजक्याच वस्तू घ्यायच्या आहेत. काही जण बघा मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं की काही जणांना सवय असते की वस्तू दिसली की लगेच आणायची. तर जरी आपण आणत राहिलो तरी पण त्या तेवढ्या मेंटेन पण ठेवाव्या लागतात आणि घरात खूप जास्तीचा पण पसारा होतो. तेवढं ते साफ वगैरे क्लीन पण करायला लागतं आपल्याला. त्यामुळे रोजचं असं होत नाही आपल्याकडनं ते क्लीन आणि तेवढं ते मेंटेन पण ठेवावं लागतं. त्यामुळे मोजकीच वस्तू असावी, पण ती लिमिटेड जर असेल तर ती बघा आपण वेळच्या वेळेवर जर क्लीन केली तर जास्तीचा पसारा होत नाही आणि कामं पण वाढत नाही आपल्याला. नाहीतर बघा काही वेळेला आपल्याकडे 1-1, 2-2, 4-4 वस्तू एकच असतात आणि मग नंतर तेवढं त्या क्लीन करायला आणि साफ ठेवायला पण तेवढा वेळ जातो. त्यामुळे मोजक्याच वस्तू घ्या आणि अगदी डिसेंट असं जेवढं तुम्ही सुटसुटीत किचन ठेवाल तेवढं ते दिसायला छान दिसतं. किचन छोटं असू द्या किंवा मोठं असू द्या, फक्त ते नीटनेटकं व्यवस्थित जर भांडी आपण व्यवस्थित लावली सिस्टमॅटिक तर ते दिसायला पण खूप छान दिसतात. तर मला पहिल्यापासूनच असं सवय आहे की म्हणजे प्रत्येक वस्तूला अशी परफेक्ट जागा झाली आणि ती वस्तू त्या जागेवर जर ठेवली तर पसारा होत नाही आणि दिसायला पण छान दिसतं. तर मी पहिले काचेच्या वस्तू बरण्या वगैरे सगळ्या क्लीन केल्या त्यातलं सामान काढून आणि काही आता मी ताटामध्ये असं मोठ्या ताटामध्ये घेऊन बरण्या वगैरे इथे उन्हाला सुकायला ठेवल्यात गॅलरीत, म्हणजे पटकन सुकल्या जातात. आणि आता इथे बघा ऊन छान पडलेलं आहे आणि पटकन सुकलं की मग ते लावायला पण बरं पडतं. तर इथे जे काचेचे बाउल्स वगैरे आहेत त्याच्याबरोबर इथे ग्लास आहेत
तर ते पण स्वच्छ सगळं क्लीन केलं. आता किचन ओटा सगळा मी स्वच्छ क्लीन करून घेतला पाणी काढून. आणि तुम्ही बघू शकता हे बघा, इथे मी ग्लासची शेगडी पण क्लीन केलेली आहे. तर दिसायला खूप छान वाटतं आणि डिसेंट वाटतं. त्याचबरोबर असं किचनमध्ये बघा एखादं छान असं पॉट किंवा असं प्लॅन्ट्स लावलं पाहिजे, म्हणजे छान वाटतं. त्याच्याकडे पाहिलं तरी खूप पॉझिटिव्हिटी येते. आणि मी असं हे इथे आत्ता ठेवलेलं आहे की त्याच्याकडे पाहिलं तरी मला खूप सारी एनर्जी येते आणि छान वाटतं, फ्रेश वाटतं. तर ते मी ॲक्च्युली वरती ठेवते विंडोमध्ये, पण ते आता मी इकडे शिफ्ट केलेलं आहे. तर बघा दिसायला पण खूप छान दिसतं. तर ते मी आत्ता नवीनच आणलेलं आहे ते पॉट आणि त्यामध्ये ते प्लॅन्ट्स लावलेलं आहे. तर असं एखादं प्लॅन्ट्स तुम्ही किचनमध्ये लावा तर छान वाटतं दिसायला. तर त्याचबरोबर आता इथे बघा मिक्सर वगैरे असं पुसून घेते. काही वेळेला काय होतं की आपण जेव्हा मिक्सरमध्ये मसाला वगैरे वाटतो आणि मग ते उडलं जातं वगैरे, डाग वगैरे पडतात फोडणीचे वगैरे. आणि काही वेळेला मिक्सरसुद्धा खूप चिकट वगैरे, त्याचे वायर वगैरे जी असते ती पण खूप चिकट झालेली असते. तर असं वरच्यावर साफ केलं तर अगदी नव्याखट वस्तू राहतात आणि असं वाटतं की आत्ताच नवीन आणलेलं आहे. तर अशा ह्या वस्तूसुद्धा आपल्याला खूप काही मेंटेन ठेवाव्या लागतात. कारण हाऊसवाईफ असलं तरी पण घरामध्ये भरपूर सारी कामं निघतात, की असं नाही की तिला काही कामच नसतात. एकदा जेवण बनवलं की मग ती रिकामी होते, पण नाही, काढली तर भरपूर कामं असतात. तुम्ही बघताय माझे डेली ब्लॉग. तर कुठली वस्तू कुठे छान दिसेल असं व्यवस्थित आपण टापटीप ठेवलं ना नीटनेटकं, तर ती वस्तू पण छान राहते आणि दिसायला पण छान दिसते. तर आता इथे वुडनचे स्पून वगैरे आहेत, तर ते मी एका याच्यामध्ये ठेवलेले आहेत. आणि त्याचबरोबर असं बघा लायटर, स्पून आपल्याला जे पटकन लागतं तर ते असं ओपन ठेवलं ना की पटकन घेता येतं आणि दिसायला पण छान दिसतं. तर इथे बघा ही तेलाची बॉटल वगैरे, तर ती पण अशी आपण वरच्यावर क्लीन केली तर अगदी बघा स्वच्छ राहते. आणि मला पहिल्यापासूनच सवय आहे की आता एखादं समजा बरणीतली वस्तू संपली तर ती बरणी किंवा तो डब्बा लगेच क्लीन केला ना की जास्त खराब किंवा चिकट असे डाग पडत नाही आणि मग आपल्याला जास्तीची भांडी पण काढावे लागत नाही क्लीन करायला. तर असं एक एक जरी तुम्ही साफ केलं ना तरी छान राहतात वस्तू. आता हे सगळं मी किचन आवरून घेतले. तुम्ही बघताय बघा केवढं छान नीटनेटकं आणि साफ सुत्र दिसतंय असं. तर जिथली वस्तू असं तिथल्या तिथे ठेवली ना की दिसायला पण छान दिसतं. मग किचन छोटं जरी असलं ना तरी ते आपण व्यवस्थित जर ठेवलं तर ते तेवढं मेंटेन पण राहतं. तर अशा पद्धतीने मी सगळं आवरून घेतलं. अगदी पसारा न करता बघा मी तुम्हाला दाखवलं, कॅबिनेटमधलं काढलं, सगळं क्लीन केलं. आता त्यातल्या वस्तू मला व्यवस्थित लावून घ्यायच्यात, पण मी आता आतलं सगळं क्लीन करून घेतलं. बाहेरच्या ग्लास पुसून घेतला, किचन ओटा स्वच्छ पाण्याने धुतला आहे. तर तुम्ही बघताय किचन ओटा पण किती चमकतोय बघा. टाईल्स पण खूप छान. आणि हे तर विंडोची ग्लास तर असं वाटतं की ट्रान्सपरंट एवढं आरपार दिसतंय की एवढं वरच्यावर मी क्लीन ठेवते ना तर अजिबात ही विंडोची नेट ही जाळी वगैरे आहे ते अजिबात चिकट वगैरे खराब दिसत नाही. तर तुम्ही पण किचन साफ करत असाल, पण मी माझ्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेलं आहे की अशा पद्धतीने जर आवरलं तर जास्तीचा पसारा होत नाही आणि आपल्याला पण थकायला होत नाही, चिडचिड होत नाही. आता सगळ्या वस्तू बघा मी क्लीन करून घेतल्या. आता त्या व्यवस्थित सुकलेल्या आहेत, हवेवर ठेवल्या होत्या त्यामुळे सुकल्या. आता त्यामध्ये पुन्हा मी ह्या बरण्यांमध्ये भरून ठेवते. आता काही जण बघा काही बरणी वगैरे आणतात, म्हणजे आता मध वगैरे, आता ह्या सगळ्या मधेच्या बरण्या आहेत. तर मध वगैरे आपण आणतो तर काही जण बरण्या वगैरे असं टाकून देतात. तर मला असं म्हणायचं की टाकाऊपासून पण टिकाऊ खूप काही असतं. तर ह्या बरण्या टाकून न देता याच्यावरचं जे स्टिकर वगैरे आहे हे काढून पूर्ण बघा एकसारख्या बरण्या झालेल्या आहेत. म्हणजे आपण मार्केटमधून जो बरण्यांचा सेट आणतो तर त्यापेक्षाही ह्या अशा एकसारख्या सगळ्या दिसतात बघा. तर त्या टाकून न देता असं त्या क्लीन करूनसुद्धा त्यामध्ये तुम्ही सामान ठेवू शकता. तर मी असं काजू, बदाम, वेगवेगळं काळं मीठ, असं मी जिरी, मोहरी असं मी भरून ठेवते. आणि ट्रान्सपरंट असलं तर आपल्याला पटकन किचनच्या इथे ठेवलं तर इझी दिसतं पण आणि घ्यायला पण सोपं जातं. त्यामुळे मी ह्या अशा छोट्या छोट्या बरण्या तिथे मी भरून ठेवते. आणि शक्यतो जेवढं प्लॅस्टिकचा वापर कमी करता येईल तेवढा कमी करा. कारण आता बघा आजकाल आपण बघतोय अलीकडे की खूप सारे आजार जडतात, कॅन्सर वगैरे असं काही ना काही होते, ऐकायला मिळतं आपल्याला. किंवा आपण जास्त अतिप्रमाणामध्ये जर प्लॅस्टिकचा वापर केला तर ते सुद्धा शरीरासाठी घातकी असतं. त्यामुळे शक्यतो तुम्ही काचेचे किंवा स्टीलचा वापर जास्त करा. आता आपण असं विचार करतो पण पूर्वी असं काही नव्हतं. पूर्वी तर हे बघत पण नव्हतं की प्लॅस्टिक आहे का, ॲल्युमिनियम आहे का, स्टील आहे.
पण पूर्वीची लोक तेवढे काटक पण होते आणि तेवढं हे पण होते, फिट पण होते. पण आता आजकाल आपण बघतो ना की अलीकडे खूप काही आपल्याला ऐकायला भेटतं. खूप वेगवेगळ्या प्रकारचे आजार निघालेले आहेत. कशामुळे काय होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे जेवढं आपल्याला शक्य होईल ना तेवढं आपण स्वतःला फ्रेश ठेवायचं आहे. आणि जेवण पण आपण बनवताना अगदी म्हणजे लिमिटेड आणि ज्या वेळेला तुम्ही बनवाल त्यावेळेलाच ते संपेल तेवढंच बनवा. म्हणजे फ्रेश थोडक्यात सांगायचं म्हटलं तर फ्रेश खा. जास्त वेळ पण बनवून असं फ्रीजमध्ये ठेवू नका. आता सकाळची भाजी संध्याकाळी खाऊ शकता किंवा रात्रीची राहिली तर सकाळी गरम करून तुम्ही खाऊ शकता. अगदी 2-2 दिवस ठेवू नका. फ्रीजसुद्धा तुम्ही असा नीटनेटका स्वच्छ एक 8-10 दिवसातून आवरत चला. छान व्यवस्थित ठेवा. त्यातले बघा आपण मसाले किंवा काही वेळेला सॉस वगैरे असं काहींच्या फ्रीजमध्ये वर्षानुवर्ष पडलेले असतात. तर ते वरच्यावरती असं तुम्ही वापरून व्यवस्थित ते एक्सपायरी वगैरे बघत चला. तसेच फ्रीजमध्ये ठेवताना काही पदार्थ किंवा मसाले वगैरे सॉस वगैरे आपण ठेवत असतो फ्रीजमध्ये, तर ते बरेच दिवस असं स्टोअर करून ठेवू नका. शक्यतो फ्रेशच वापरा. त्याची एक्सपायरी वगैरे वेळच्या वेळेवर बघत चला. त्याचा वापर करत चला आणि स्वच्छता क्लीन ठेवा फ्रीजमध्ये सुद्धा. तसेच फ्रीजचं पाणी तर मी तर म्हणेल की स्टोअर करून ठेवू नका आणि पिऊ पण नका. शक्यतो माठातलंच पाणी प्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये, इतर दिवशीसुद्धा. कारण फ्रीजच्या पाण्याने लवकर वजन वाढतं आणि पोट देखील वाढलं जातं. तर शक्यतो तुम्ही माठातल्या पाण्याचाच वापर करायचा आहे. तर ह्या छोट्या गोष्टी आहेत, परंतु आपण त्या प्रॅक्टिकली केल्या पाहिजेत. तर आता बघा मी सगळं आवरून घेतलं आणि आता ह्या ज्या बरण्या आहेत त्या बरण्यांमध्ये सामान भरून घेते. डबे वगैरे व्यवस्थित लावून घेते. यामध्येच माझा आता थोडा वेळ जाणार आहे आणि नंतर परत संध्याकाळचं जेवण वगैरे बनवायचं. आणि माझ्यासारखी एकटी जर करायला असेल तर बघा मी अशाच स्टेप बाय स्टेप मी स्वच्छता क्लिनिंग करत असते. तर किचनचीच नाही तर मी पूर्ण घराची अशी स्टेप बाय स्टेप स्वच्छता क्लिनिंग, डीप क्लिनिंग करत असते. आज एक दिवस मी हॉल केला तर दुसऱ्या दिवशी मी 2 दिवसांनी मी किचन किंवा दोन्ही बाथरूम तर रोजचे क्लीन होतातच. आंघोळी वगैरे झाल्यानंतर स्वच्छ क्लीन करतोच. परंतु जी डीप क्लिनिंग असते वरच्यावर मग वगैरे किंवा बकेट, त्याच्यात हँडवॉशची बॉटल, असे हे छोट्या गोष्टी असतात, हे स्वच्छ आपण क्लीन ठेवल्या पाहिजेत. आणि त्याचबरोबर किचनची सुद्धा आपण स्वच्छता क्लिनिंग नेहमी केली पाहिजे. मी तर म्हणेल की मंथली आपण किचन क्लिनिंग करायला हवी, डीप क्लिनिंग. तर आता तुम्ही बघितलं मी पूर्ण किचनची डीप क्लिनिंग केली, पण माझा कुठेच एवढा असा पसारा होत नव्हता, दिसला नाही. कारण मी स्टेप बाय स्टेप असं केलं आणि लगेच जिथली वस्तू तिथं लगेच ठेवून घेतली स्वच्छ क्लीन करून. आणि बरण्या वगैरे सुकल्यानंतरसुद्धा त्यामध्ये सामान भरलं. आता इथे जेवणाची तयारी, म्हणजे न थकता आणि न कंटाळतासुद्धा मी बघा अगदी स्टेप बाय स्टेप काम करते. तर अजिबात मला थकवा जाणवत नाही. म्हणजे आपण जर फिट असेल, आपण जर स्वतःला फिट ठेवलं, आपलं वजन मेंटेन असेल तर अजिबात आपल्याला थकवा, आळस, कंटाळा येत नाही. काही जण बघा छोट्या गोष्टींसाठी सुद्धा मेड ठेवतात किंवा मेडकडनं करून घेतात. आता काही वर्किंग वुमन्स असतात तर त्यांचं ठीक आहे, परंतु हाऊसवाईफ जरी असेल तरी त्या मेड ठेवूनच सगळं स्वच्छता क्लिनिंग करून घेतात. घरात फरशी पुसायला सुद्धा मेड असते, इवन कचरा वगैरे काढायला. तर मला असं म्हणायचं आहे की हाऊसवाईफ जरी आपण असलो तरी पण आपण मेड न ठेवता जर स्वतःच ती कामं जर व्यवस्थित दिवसभरामध्ये केली तर आपण मेंटेन राहू शकतो. आपली हालचाल पण होते शरीराची. आणि मला वाटतं की आपण हाऊसवाईफ आहोत तर आपण घरामध्ये सगळं स्वच्छता, क्लिनिंग, स्टेप बाय स्टेप अशी कामं आवरायला काय हरकत आहे. म्हणजे जास्तीचे पैसे पण जात नाही आणि प्लस आपण पण फिट राहतो, मेंटेन राहतो. कामामध्ये व्यस्त राहिल्याने नको ते विचार येत नाही, डिस्टर्ब होत नाही. तुम्ही बाहेर जेवढं लक्ष कमी द्याल तेवढे तुम्ही फ्रेश राहाल बघा. आणि प्रत्येकामध्ये काही ना काही स्पेशल असतं, त्यामुळे आपण नेहमी आपल्या कामात व्यस्त राहिलेलंच बरं असतं. आणि असं मला असं वाटतं की जर हाऊसवाईफ असेल तर असं स्टेप बाय स्टेप आपण कामं जर आवरली घरातली तर घर पण आपल्याबरोबर मेंटेन राहतं. तर मला असं सांगायचं आहे की आपण जर कामाचं टाईम टेबल केलं किंवा आपण सकाळपासून जर आपण व्यवस्थित असं रुटीन ठेवलं घड्याळाच्या काट्यावर तर भरपूर कामं उरकली जातात. प्लस आपल्याला एक्स्ट्राचा टाईम पण भेटतो आणि आपण आपल्या स्वतःसाठी पण वेळ काढू शकतो. आता जर सकाळी तुम्ही लवकर उठले तर बघा तुमचा व्यायाम पण होईल. म्हणजे एक 10-15 मिनटं आपण स्वतःसाठी वेळ काढून व्यायाम जर केला तर बघा आपल्याला कुठलेच आजार जाणार नाही आणि वजन पण वाढणार नाही. आपण प्रत्येक काम उत्साहाने करू. प्लस आपल्याला दिवसभर बघा ॲक्टिव्ह, फ्रेश फील वाटतं.
त्यामुळे आपण सकाळी वेळ काढून व्यायाम करायचा आहे, मेडिटेशन करायचं आहे आणि आजूबाजूला आपण पॉझिटिव्ह वातावरण क्रिएट करायचं आहे. घरामध्ये का होईना, आपण कधी बघा आपल्याला रोज तेच बघायचा कंटाळा येतो. मग आपण थोडंसं त्या वस्तूंची पण घरामध्ये जागा जर बदल केली तर बघायला पण छान वाटतं, थोडंसं वेगळं पण दिसतं घर आणि साफसुथरं अगदी टापटीप स्वच्छता जर ठेवली तर तिथे बघा लक्ष्मी पण सुवास करते आणि प्रसन्न वातावरण राहतं त्या घरामध्ये. विशेष म्हणजे सगळे समाधानी राहतात. तर मला हे सांगायचं आहे की आपण आपलं रुटीन ठेवायचं आहे घड्याळाच्या काट्यावर अगदी सकाळपासून तर रात्रीपर्यंत आणि स्वतःची पण काळजी घ्यायची. वेळेवर नाश्ता, वेळेवर जेवण करायचं आणि आठवड्यातून एकदा आपण स्वतःलासुद्धा पॅम्पर केलं पाहिजे. छान तुम्ही एखादा स्वतःसाठी फेस पॅक स्वतःला लावा किंवा तुम्ही केसांची पण काळजी घ्या. आठवड्यातून एकदा हेअर ऑईल करा, हेअर मसाज करा, छान स्वतःला ठेवा. वर्षातून एकदा हेअर कट करा. छान वाटतं स्वतःला आपण असं अपडेट ठेवलं. जसं आपण घराची स्वच्छता केल्यावर घर असं छान दिसतं, तसं आपण सुद्धा स्वतःला छान नीटनेटकं आवरलं तर आपण सुद्धा छान आणि अगदी स्वतःवर प्रेम करायला लागू. मी तर म्हणेल की पहिलं स्वतःवर प्रेम केलं पाहिजे. जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो ना तेव्हा आपण सगळं काही साध्य करू शकतो आणि तो एक वेगळाच कॉन्फिडन्स आपल्यामध्ये येतो. त्यामुळे नेहमी अशा ह्या छोट्या गोष्टी वाटतात, परंतु आपण जेव्हा त्या प्रॅक्टिकली करतो ना तेव्हा आपल्याला त्याचा रिझल्ट पाहायला मिळतो. असो तर आता इथे भरलं वांग्याची आज भाजी बनवते आहे बघा मी. तर गावठी अशी गावरान वांगी आणलेली आणि ती धुवून अशी स्वच्छ कट केली, पुन्हा धुतली. त्यानंतर आता इथे मी वाटण काढलेलं होतं, कांदा, खोबरं, लसूण, आलं आणि ते भाजलं वाटण आणि त्यानंतर मग असं मिक्सरमध्ये ग्राइंड करून मसाले टाकले. गोडा मसाला, धना पावडर, हळद पावडर, लाल तिखट आणि मग वांग्यामध्ये तो मसाला भरून दाण्याचा कूट इथे 1 ते 2 चमचे टाकले मसाल्यामध्ये. ते सगळं वांग्यामध्ये भरून असं पाणी टाकायचं आणि मग नंतर शिजू द्यायचं. अगदी गॅसची फ्लेम कमी ठेवायची. तर छान असं हे मसाला वांगं होतं बघा. तर त्याच्याबरोबर बाजरीची भाकरीसुद्धा छान लागते. तर आज इथे मी ज्वारीची भाकरी करणार आहे. म्हणजे दिवसभरात मी एवढी सगळी कामं केली तरी अजिबात मला असा थकवा जाणवत नाही आहे बघा. तर आपण जर व्यवस्थित आपलं रुटीन ठेवलं ना, व्यायाम वगैरे केला तर आपले पिरियड्स पण रेग्युलर येतात आणि विशेष म्हणजे पिरियड्स जर रेग्युलर आले तर आपल्याला थकवा जाणवत नाही किंवा आपल्याला कंटाळा, आपलं वजन वाढत नाही, कंटाळा येत नाही आणि प्रत्येक काम आपण उत्साहाने करतो. तर ह्या आजच्या व्हिडिओमध्ये मी छोट्या तुम्हाला ज्या टिप्स दिलेल्या आहे किचन क्लिनिंगविषयी, त्या पद्धतीने जर तुम्ही किचन आवरलं किंवा स्वतःला जर आवरलं तर कायम तुम्ही फिट, आकर्षक, स्मार्ट दिसाल. त्याचबरोबर घरसुद्धा छान मेंटेन राहील आणि नीटनेटकं राहील आणि जास्तीच्या वस्तू न घेता एकच वस्तू घ्या, पण ती चांगल्या क्वालिटीची घ्या, म्हणजे ती टिकेल पण आणि दिसायला पण छान दिसेल. तर माझा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.